छोड़ दो मुझे मेरे हाल पर. रावल्या खरंच पोरगी शोधून देणार नाही तुझ्यासाठी मग राहा असाच. राहून दे, नको शोधूस मला कुठली पोरगी. आणि तसं पण मला कोमल शिवाय कोणीच आवडणार नाही. अजिबात आवडणार नाही कुठलीच पोरगी. तू असं नाही ऐकणार. थांब यांनाच सांगते. यांना सांग नाहीतर त्यांना सांग, आता काय उपयोग नाही. सपलंय सगळं शीतल. बंजर है सब बंजर है. बंजर शीतल, तुला सांगतो मी कोमलवर खरं शीतल. शीतल पण निघून गेली. कुणीच नाही माझं ऐकायला. कुणीतरी ऐका, माझी व्यथा ऐकून घ्यायला कुणीतरी ऐका. माझ्या काळजाचं तुकडं जोडायला, माझी अवस्था समजून घ्यायला कुणीतरी ऐका. अगं मम्मी, काय खरोखरची रडायला लागली का काय तू? तू नुसती बघत बस की, मग रडू नाही तर काय करू? ए बाई, मी म्हणलं होतं का तुला सगळ्या गावाला जेवायला बोलव म्हणून? मी तुझ्या सुनेला चांगलीच ओळखून आहे. आई ते वेळेला टांग मारणारी माहिती होतं मला. आता बस तूच करत. तिला तर चांगली बघून घेणारच आहे मी, पण तू जर आता एखादं काम केलं नाहीस का नाही तर तुला बी बुकलून काढीन बघ. बुकलून? होय बुकलून. माझ्या सहनशक्तीचा अंत बघू नकोस बघ. काय गे पुष्पा, अगं काय गाव जेवण आहे का काय? तसं समज. म्हणजे तू गप्तीस का जरा? अहो काय नाही, त्या फेडरेशनच्या मॅडम आल्यात ना गावात, मग त्यांना म्हणलं या जेवायला. आणि त्या बचत गटाच्या 4 बायका आणि भैया साहेब असे सगळेच येणार आहेत बघा जेवायला. या की या या. हा असं आहे वे. असू दे, चांगलंय चांगलंय. चालू दे तुमचं, चालू दे. बघितलंस ना म्हातारीला, नाचुण्याला काचऱ्या करायला शिकवल्या आणि हे तर मला काडीच्या कामाला मदत करणार नाही. सगळं माझ्या जोरावर. बघत काय बसलीस? ती टमाटो घे इकडं. मला काय देतीस? चिरून दे धर. आणि ते मिक्सरचं भांड दे इकडं. ती कोथमिरीचं दे इकडं.
आई आई ग अगं आई जेडे ए जेडे काय कंबर कामात न गेली बघ माझी पार तेवढं बाम घेतीस का चोळायला? अगं मम्मी माझं बी लई हात दुखतोय. अगं आधी तू लावून दे मला, मग मी तुला लावून देते. आई ग अरे देवा. पुष्पे तू पण का नाही? काय गरज होती एवढं सगळं करत बसायची? अरे समाधान्या, तिची मोठी मॅडम आलती आज, लय आवडीने स्वयंपाक केलाय तिनं. पण तिची आवड केवढ्याला पडेल? घेणं ना देणं, फुकटचं कंदील लावून येणं. पुष्पे माणसानं झेपल एवढंच करावं. जिजे आता ही आजारी पडली ती हिजी उसाबर करायला कोण आहे ग? नाहीतर काय. हा तिथंच बघ. वय तुम्ही बी मलाच बोला. अगं तुला नाही तर कुणाला बोलणार? हा कशाला पाहिजे का फेडरेशन? आपल्या घरात 4 घास सुखानं खातोय ना आपण. काय ग तुम्हाला काय जाते बोलायला? मस्त घर सांभाळून सगळं केलंय मी. आई ग काय ग काय हो मामी? आई ग काय झालं? अगं शीतल, तिला चमक भरली आ. आज तिला लय काम पडले ना. बघू राहू दे. एवढी माणसं येणार आहेत घरात आज जेवायला, म्हणल्यावर घरात थांबून मदत करावी. एवढं बी कळत नाही बाई तुला? पुष्पे आता तिला कशाला बोलतीयस? झालं माझ्याच घरात मलाच बोलायची चोरी. आता काय चुकीचं बोलले मी? अगं पण तिचं कॉलेज आहे. मी काय नाही म्हणते का? होय ग मी काय नको म्हटले तुला जायला? फक्त आजचे दिवस थांबले असतील तर काय बिघडलं असतं वय? तिला काय एकटीला स्वयंपाक करायला लावत होते वय मी? आई आई ग कळाली. मम्मी अगं लईच लोड आला ना आज तुझ्या. नाहीतर काय, एवढी सून आणली घरात तरी बी रोज मीच मरते. पुष्पा, उगाच दिवसांचं काहीतरी बोलू नकोस बाया. ग बस. बरं माझंच बोलणं सगळ्यांच्या डोळ्यावर येते. आता महिनाभर तरी मी कुठल्या कामाला हात लावायची नाही सांगून ठेवते. आई आई ग कळाली ग लय जोरात. म्हणजे शितले तुझं मरण हाय आता महिनाभर.